चला तर मग आपण आता एक थोड्याशा वेगळ्या विषयावर बोलूया. आता तू हा विचार करू नकोस की तू घेतलेला निर्णय चुकीचा होता. तो तुझा निर्णय होता. जेवढं ज्ञान तुझ्याकडे होतं त्यावरून तो विचार केला, त्याच्यानंतर तू तो निर्णय घेतला आणि तो आताचा निर्णय चुकला पण आहे तरी ही गोष्ट स्वतःमध्ये नाही वाटू द्यायची, स्वतःच्या मनाला फील नाही करून घ्यायचं आहे की तेव्हा मी हा निर्णय घेतला असं तर बरं झालं असतं. कारण तुझ्याकडे तेव्हा तेवढं नॉलेज होतं, त्या नॉलेजवर, त्या नॉलेजच्या बळावर तू तो निर्णय घेतला आहे. तर तुझा निर्णय चुकलाही असेल तर त्यात काही मोठी गोष्ट नाही आहे. कारण आयुष्यामध्ये आपले खूप सगळे निर्णय चुकणार, पण निर्णय चुकल्यामुळे आपल्याला त्या गोष्टींना तिथे थांबायचं नाही आहे. आपल्याला कंटिन्युअसली त्या गोष्टींवर आता विचारही करत बसायचं नाही आहे. आत्मपरीक्षण करायचं की मी तो निर्णय घेतला तेव्हा माझी बुद्धी कशी होती, आता माझी बुद्धी कशी झाली आहे, आताच्या माझ्या कंडिशन्स काय आहेत, तेव्हाच्या माझ्या कंडिशन्स काय होत्या. कारण कधी कधी आपण जे काही निर्णय घेत असतो ते आपण तेव्हा त्या कंडिशनला बघून घेत असतो. तेव्हा कंडिशन काही खूप वेगळी असते, त्याच्यानंतर जी कंडिशन चेंज होते हळूहळू आणि मग आता आपल्याला असं वाटतं, असं फील होतं की आपण त्यावेळी तो निर्णय चुकीचा घेतला, तो निर्णय नव्हता घ्यायला पाहिजे हे आता फील होते. पण नाही, तो निर्णय तेव्हा घेतला कारण तेव्हाचे सर्कमस्टन्सेस, तेव्हाच्या जी आपली कंडिशन होती फॅमिली, मेंटल, आपण त्याच्यानुसार तो निर्णय घेतला. आताच्या ज्या काही आहे त्या वेगळ्या आहे आणि आपण तो निर्णय घेतला म्हणून आता हे विचार करू शकत आहे की तो निर्णय वेगळा होता, तो निर्णय माझा चुकलेला आहे कारण मी तेव्हा माझ्या अशा या गोष्टींचा विचार केला. आता या गोष्टी माझ्या वेगळ्या, आता मी वेगळा विचार करू शकते. ठीक आहे, तर आपल्याला आता वेगळा विचार करायचा आहे कारण की आताच्या कंडिशन्स वेगळ्या आहेत. ठीक आहे, आणि फक्त हे बघायचं की आता आत्मपरीक्षण करायचं. आपल्याला ते विचार नाही करायचं की तो माझा निर्णय चुकला आणि तीच गोष्ट घेऊन नाही बसायचं. आता हा विचार करायचा आहे की ती गोष्ट चुकली, आत्मपरीक्षण करा. आत्मपरीक्षणामध्ये हे बघा की ते मी का चुकवलं, ते चुकवलं त्याच्यामुळे किती सगळ्या गोष्टी बिघडल्या. ठीक आहे, तर आता जेव्हा आपण डिसाईड करू, जेव्हा आपण निर्णय घेऊ, तेव्हा त्या ज्या गोष्टींमुळे तो निर्णय घेतला होता तर त्या गोष्टींचा विचार करून, त्या गोष्टी डिसाईड करून नंतर नेक्स्ट स्टेप समोर विचार करायचा आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे जे येणारे फ्युचरमधले जे काही डिसिजन्स राहणार आहेत ते आपले चुकणार नाही. आणि या गोष्टींचा विचार सोडून घ्यायचा आहे की आपण तेव्हा तो घेतला मग पुढचे पण माझे चुकत राहणार नाही. तो टाईम गेला, तो पास्ट होता, आता प्रेझेंट चालू आहे आणि प्रेझेंट आपल्याला सांगणार आहे की फ्युचर. कारण की कधी कधी काय नसतं, आपले पूर्व जे काही आपले कर्म असतात पहिलेचे, त्याच्यानंतर आपलं प्रारब्ध, त्याच्यानंतर आपले कंटिन्यू चालणारे कर्म, त्याच्यानुसार पण काही काही गोष्टी खूप सगळ्या चेंज होत असतात. ठीक आहे, आपण असं नाही म्हणू शकत की फक्त आणि फक्त तेव्हा तो निर्णय घेतला म्हणून माझं काही चुकलं. आपले काही संचित कर्म पण आहे जे पहिलेचे आहे आणि त्या सगळ्या गोष्टींमुळे पण आपल्या काही गोष्टी ह्या बिघडत असतात आणि लाईफमध्ये गोष्टी बिघडणार, काही नाही मिळणार. त्या काही नाही मिळण्यामध्येच मग आपल्याला तेव्हा काय करायचं असते, कारण आपल्याकडे सगळं काही बरोबर असतं, आपण देवाला क्षरण कधीच नसतो जात. आपल्याला असं वाटते माझ्याकडे न मागतंच तर सगळं काही आहे. तर आपण या वेळेमध्ये काय करायचं असते की आपल्याला जास्तीत जास्त हे डोकं शांत ठेवायसाठी फक्त आणि फक्त विचार करायचा असते आणि फक्त मंदिरात जायचं असते किंवा कुठला पण तुम्ही, जसं आता आम्ही गुरु बनवले, दुसऱ्यांचा कोणता दुसरा गुरु असेल तर त्या गुरूंना फॉलो करायचं असते. त्याने काय होते, जे आपलं वाईट होणार आहे पुढचं ते सुद्धा वाईट होणार नाही. कारण की आपण चांगल्या कर्मावर चालत आहे आणि कर्म जर चांगले असले तर ऑफकोर्स थोडा वेळ का होईना पण आपल्याला चांगलेच रिझल्ट मिळणार. होईल, आपल्याला रिझल्ट नाही मिळणार, चांगलं नाही होणार पण वाईट सुद्धा होणार नाही. कारण मी बघितलं आहे, जर चांगलं नाही होत आहे तर लाईफ थांबून राहते, तिथेच थांबून राहते, पण वाईट होऊ देत नाही. आपले गुरु, हे जे गुरु असतात, जसे आपले आई बाबा आपल्याबद्दल विचार करतात की आपल्या पोरांचं वाईट नाही व्हायला पाहिजे, तसेच आपले गुरुसुद्धा आपलं तसाच विचार करत असतात की आपलं काहीही वाईट नाही झालं पाहिजे, माझ्या भक्ताचं, माझ्या शिष्याचं काहीही वाईट नाही झालं पाहिजे. पण ते कधी नुसतं एक दिवस केल्याने नाही, सतत त्या गुरूंच्या चरणी आपल्याला राहावं लागत असते. हा विचार करून नाही चालत की मी तर एवढे दिवस केलं आणि मला हे नाही मिळालं. माझ्या लाईफमध्ये तर खूप सगळ्या गोष्टी मी मागितल्या असेल आणि नाही मिळाल्या असेल तर त्या मागणंच सोडून दिलं. फक्त मी महाराजांना, फक्त आणि फक्त गुरूंना मी एकच म्हणत असते की तुम्ही माझ्यासोबत राहा. मला फक्त इतकी ताकद द्या की जे पण काही माझ्या लाईफमध्ये दुःख येणार आहे
त्याला फक्त आणि फक्त मला सहन करता आलं पाहिजे. मला तुमच्याकडनं काहीच नाही पाहिजे. मला यश, कीर्ती काही नको तुमच्याकडनं. मला मंदिरात गेल्यावर मला हे पण नाही सुचत की आपण देवाला काय मागायचं. मी पाया लागते, मला सगळे म्हणतात की हे मागायचं असं, ते मागायचं असं. माझ्या तोंडातून ते शब्दच नाही निघत. फक्त माझ्या तोंडातून ते शब्द निघतात, ते म्हणजे की महाराजा तुम्ही माझ्यासोबत राहा, मला तुमच्या चरणी ठेवा. मला महाराजांच्या चरणी ठेवायचं आहे. मला त्यांच्यामुळे धनसंपत्ती किंवा बाकी गोष्टी नाही पाहिजे आहे. त्याच्यासाठी देवाने मला माझं डोकं दिलेलं आहे, माझे हातपाय दिलेले आहेत. ते सगळं मी जे पण काही माझा फायनान्शियली नीड्स आहेत, जे पण मला वाटते आहे की आपल्याला लक्झरियस हे पाहिजे ते पाहिजे, तर त्या सगळ्या मी माझ्या मेहनतीवर कमवणार. मला दुसऱ्यांचं काहीच नको किंवा महाराजांकडून ती गोष्ट मला नको आहे. मला महाराजांकडून पाहिजे आहे की मला जे काही प्रॉब्लेम्स येणार आहे त्या प्रॉब्लेम्सला मी हँडल करू शकली पाहिजे. फक्त एवढी ताकद पाहिजे. कारण जेव्हा आपल्याला प्रॉब्लेम येत असते ना, तर सगळ्यात मोठी गोष्ट असते तेव्हा या सगळ्या गोष्टी बिलकुल कामात नाही पडत. तेव्हा कामात पडते की मेंटली किती स्ट्रॉंग आहे. आणि मेंटली स्ट्रॉंग असणंच जास्त जरुरी आहे. कारण सिच्युएशन्स ह्या लाईफनं आपली स्टेअरकेस आहे आणि ती क्रिस्टलसारखी स्टेअरकेस नाही, इतकी जास्त खडदड खुडदड आहे की म्हणजे कंटिन्युअसली ना, म्हणजे एका पायरीवर चढलं की ते खूप सगळे नेल्स असणार आणि ते आपल्याला कंटिन्युअसली टोचत राहणार आहे. दुसऱ्या पायरीवरती दुसरा पाय ठेवला की आपल्याला असं वाटत राहणार आहे की यार मी दुसऱ्या पायरीवरती पाय ठेवला तर मी नक्की आता माझ्यासोबत चांगलं होईल. पण तिथे पण मग थोडे ना थोडे नेल्स आहेत, ते पण आपल्या पायाला टोचणार आहे. तर असं नाही आहे की ती जी स्टेअर आहे ती पूर्ण क्रिस्टल क्लिअर स्टेअर आहे. ती क्रिस्टलची आहे, ती खूप जास्त खड्यांपासून नेल्सपासून बनलेली आहे, जी कंटिन्युअसली प्रत्येक पायरीवर. तसंच सक्सेस पण असते, तशीच लाईफ पण असते. एवढ्याशा याच्यामध्ये तुरंत कोणतीही गोष्ट नसते मिळत आपल्याला, खूप सगळ्या गोष्टी. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळत असते आणि आपण विचार करतो की दुसऱ्या व्यक्तीला इतक्या लवकर त्याला मिळाल्या वगैरे, किंवा एखाद्या व्यक्तीला खूप जास्त टाईम त्यांनी स्ट्रगल केला आणि मग त्याला मिळालं, तर त्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट पाहायला मिळते, ती असते पेशन्स. त्या व्यक्तीमध्ये इतकं पेशन्स आलेलं असते कारण त्यांनी त्याच्या लाईफमध्ये खूप सगळे ऑब्स्टॅकल्स बघितलेले असते. आणि जेव्हा आपण कंटिन्युअसली ऑब्स्टॅकल्स बघतो ना, तर आपल्याला माहिती असते माझी ही गोष्ट आज कंप्लीट नाही होणार, आज पूर्ण नाही होणार, ती मला आज नाही मिळणार. मला पाहिजे आहे 100%, आपल्याला पाहिजे असते ती गोष्ट, ती मिळेल. ती आज नाही मिळेल, ती उद्या मिळेल, ती उद्या नाही मिळेल, परवा मिळेल, 1 वर्ष 2 वर्षांनी मिळेल, ती 10 वर्षामध्ये मिळेल, कधी ना कधी मिळेल. पण ती मिळते आपल्याला, आपण जर विचार करत आहे तर. पण त्याच्यासाठी जे आपण पेशन्स ठेवतो ना, जी आपल्याला आज पाहिजे असते, जी आत्ता पाहिजे असते, ती काही वेळेने मिळते. आणि त्याची पेशन्स असते ना, त्याची आपण शिकत जात असतो ना, की कोणी कितीही काही म्हटलं तरी मला मागे नाही व्हायचं आहे, मी मागे नाही वळणार आहे. कारण हीच गोष्ट लाईफमध्ये जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण या सगळ्या गोष्टी आपल्याला जी मेंटल पीस असते, जे हे इंटरनल स्ट्रॉंग बनवणं असते, हे फक्त हे पेशन्स असंच आपल्याला शिकवत असते की मेंटली पीस कसं मिळणार. कोणी कितीही काही म्हटलं तरी आपण आपलं स्वतःचं पीस कसं फाइंड आउट करायचं असते. कारण की जे काही आजूबाजूचे लोक आहेत ते आपल्या मनानुसार नाही चालणार आहे, एकही गोष्ट आपल्या मनानुसार नाही करणार आहे. आणि आपल्याला रागही येईल त्याच्यामध्ये, पण त्याच्यामध्ये आपल्याला जे शोधायचं असते ते असते मेंटल पीस. खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आपण सगळ्या गोष्टींच्या मागे शोधत असतो, पण हे जे मेंटल पीस आहे याच्यामागे आपण कधीच जात नाही. आणि पूर्ण लाईफच याच्यावर डिपेंड आहे की तुम्ही मेंटली किती हॅपी आहे. तुम्ही फिजिकली काय तुमच्याजवळ आहे डझंट मॅटर. तुमच्याजवळ आता काय आहे, उद्या काय आहे, पहिले काय होतं, काहीच मॅटर नाही करणार. की तुम्ही पहिले ज्या तुमच्याजवळ गोष्टी होत्या त्याच्यात तुम्ही खुश होते का, आता ज्या गोष्टी आहेत तुमच्याजवळ त्यात तुम्ही खुश आहे का, आणि पुढे लाईफमध्ये ज्या गोष्टी आहेत त्याच्यात तुम्ही खुश आहे का, हे जास्त इम्पॉर्टंट आहे. काही व्यक्तींना तुम्ही बघत असाल की खूप रिच आहे, फायनान्शियली खूप जास्त वेल सेटल्ड आहे ते लोक, पण त्यांच्या घरामध्ये बिलकुल फायनान्शियली हॅपीनेस नाही आहे, कोणी कोणासोबत धड बोलत नाही. तर अशी लाईफ कुठल्या कामाची. आपल्याला तर लाईफ ती पाहिजे आहे ना ज्याच्यात थोडासा पैसा असला पाहिजे आणि बाकी सगळं मेंटल पीस असलं पाहिजे. त्याच्यानंतर हॅपीनेस असलं पाहिजे. हॅपीनेस म्हणजे काय असतं ना की तुमच्याकडे थोडे पैसे पण आहे, त्यात तुम्ही मनातून इंटरनली हॅपी आहे. तुमचं मन म्हणत आहे की जे तुम्हाला पाहिजे होतं ते तुमच्याकडे आहे. कारण तुमच्याकडे पैसे असणं सगळी गोष्ट नाही आहे. तर आपले काही निर्णय चुकले पण असेल तरी आता त्या निर्णयांना स्टॉप करा, त्याच्यावर जास्त विचार करू नका. त्याच्यानंतर तुम्ही आता हा विचार करा की आता जे काही डिसिजन्स घ्यायचे आहे,
कुठले पण डिसिजन असू शकतात, ते फॅमिलीतले, फायनान्शियली, बाकी कुठले पण. तर ते तुम्हाला आता चांगले घ्यायचे आहे, कारण तेव्हाच्या गोष्टी वेगळ्या होत्या, आताच्या गोष्टी वेगळ्या आहे. ठीक आहे, महाराजांचं चरणी जायचं आहे. आणि नंतर बघा की आपल्या लाईफमध्ये कसे कसे परत चेंजेस येतात आणि त्या चेंजेसला आपल्याला अडॉप्ट करायचं असते, हे नाही विसरायचं. चेंजेस आपल्यानुसार नाही आहे, ते चेंजेसला आपल्याला अडॉप्ट करून आपल्याला त्याच्यामध्ये जायचं असते. ठीक आहे, तर चला मग चॅनलला माझ्या लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ओके.